नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या आजच्या भागामध्ये. सुरुवात होते एका मोठ्या ट्विस्टने. पुढील भागामध्ये सायलीचा अर्जुनवर असलेला अटळ विश्वास आणि अर्जुनचं जबरदस्त वकिली डोकं कसं कामी येणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शांताच्या घरात प्रियाविरोधात सापडलेले 2 मोठे पुरावे संपूर्ण खेळ पालटणार आहेत. यानंतर सायली, रविराज आणि चैतन्य हे तिघेही अर्जुनला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. अर्जुनला जेलमध्ये पाहता सायलीच्या मनात खूप मोठा धक्का बसतो. तिचं मन हळवं होतं, पण ती स्वतःला सावरते आणि तिला माहीत असतं की आता खंबीर राहायचं खूप गरजेचं आहे. अर्जुन निर्दोष असूनही त्याला बेल मिळणं खूप कठीण झालेलं असतं, कारण इन्स्पेक्टर पाटलकरांनी आधीच सगळी परिस्थिती अशी बनवलेली असते की अर्जुन सहज बाहेर येऊ शकणार नाही. रविराज प्रयत्न करत असले तरी खुनाच्या केसांमुळे गोष्ट खूपच कॉम्प्लिकेटेड बनलेली असते. सायली मात्र अर्जुनला धीर देत म्हणते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही काही चुकीचं केलं नाही. तिच्या त्या शब्दांनी अर्जुनला थोडासा आधार मिळतो. त्यानंतर अर्जुन रविराजांना सांगतात की इन्स्पेक्टर त्यांच्यावर जाणीवपूर्वक दबाव टाकत आहेत, त्याला धमक्या देतोय आणि जुन्या वैराचा बदला घेतोय. हे ऐकून रविराज थेट इन्स्पेक्टरला जाब विचारतात आणि स्पष्ट शब्दात वॉर्निंग देतात की पुरावे नसताना असा त्रास देणं चुकीचं आहे. दुसरीकडे सायली घरी परतते. कल्पना तिला विचारते की अर्जुनला आणलं का गं, पण सायली सांगते की बेल मिळाली नाही. तरीही ती सगळ्यांना धीर देत आणि वचन देते की अर्जुनला सुटका नक्की होणार. घरात सगळे चिंतेत असतात, पण सायली मात्र खंबीरपणे उभी राहते. तिचं पूर्ण लक्ष आता प्रियावर असतं. प्रिया वरवर दुःख दाखवत असली तरी सायलीला तिचं खोटं नाटक स्पष्ट दिसत असतं. याच दरम्यान सायली थेट प्रियाच्या रूममध्ये जाते आणि तिचा हात पकडून तिला कडक शब्दात सांगते की तुझा प्रत्येक डाव मला कळतोय. सायलीची ही धमकी ऐकून प्रिया थोडा वेळ घाबरते, पण लगेच सावरून पुन्हा नाटक सुरू करते. तितक्यात अश्विन तिथे येतो आणि सायलीवरच उलट रागवतो. तो प्रियाची बाजू घेत सायलीला सुनावतो, पण सायली शांतपणे सांगते की थोडा वेळ जाऊ द्या, सगळं सत्य स्वतः समोर येईल. तिच्या या शब्दांमुळे प्रियाच्या मनात मात्र भीती निर्माण होते. त्यानंतर सायली एक मोठा निर्णय घेते. ती तिची मैत्रीण ऊर्जा हिला मदतीसाठी बोलावते. ऊर्जाचं हुशार वकिली डोकं आता या केसला नवीन दिशा देतात. त्याचबरोबर चैतन्य आणि जयेशलाही त्या ठिकाणी बोलावलं जातं. सगळे मिळून शांताच्या घरी पोहोचतात, जिथे हा सगळा प्रकार घडलेला असतो. तिथे जयेश त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगतो. कसा त्यांच्यावर हल्ला झाला, कशी शांता मावशीवरही मागून वार झाला आणि सगळं काही अचानक घडलं. यानंतर सायली, ऊर्जा आणि बाकीचे सगळे घरात पुरावे शोधायला सुरुवात करतात आणि तेव्हाच एक मोठा धक्का देणारा पुरावा त्यांच्या हाती लागतो. एक कानातलं. हे कानातलं शांता मावशीचं नसतं, म्हणजेच त्या रात्री तेथे आणखी कोणीतरी होतं. सायली लगेच ते कानातलं जपून ठेवते, कारण तिला माहीत असतं की हा पुरावा प्रियापर्यंत पोहोचवू शकतो. यानंतर ऊर्जाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सुचते, CCTV कॅमेरा. ती सांगते की मेन नाक्यावर कॅमेरा असतो, त्यामुळे तिथून कोण येतं कोण जातं हे रेकॉर्ड होतं. सायली आणि चैतन्य लगेच त्या कॅमेऱ्याचा शोध घ्यायला लागतात आणि त्यांना एक कॅमेरा सापडतोही. आता सगळ्यांची नजर त्या फुटेजवर असणार आहे. आता खरी उत्सुकता इथे वाढते. त्या CCTVमध्ये प्रिया दिसणार का? सायलीला अजून कोणते पुरावे मिळणार आणि अर्जुनची सुटका कधी होणार, हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा, कारण आता खेळ पूर्णपणे उलटणार आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. धन्यवाद.